हॅलो स्टुडंट्स, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एनके. या लेक्चरमध्ये जसं की तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल, आपण पाहणार आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. ओके, सो वी विल स्टार्ट विथ फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी ज्याचं नाव आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता पहा, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ड्यू टू द presence of OH group, both alcohol and phenol are ionic in nature. Ionic in nature. यांच्यात प्रेझेंट असणाऱ्या OH ग्रुप मुळे हे दोघही जण, हे अल्कोहोल आणि फिनॉल दोघं पण काय आहेत, आयोनिक इन नेचर. जसं फॉर एक्झाम्पल ROH. ओके, ROH. ऑक्सिजन वर डेल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन वर डेल पॉझिटिव्ह चार्ज. ओके, तसंच आपण जर फिनॉलची गोष्ट केली तर पहा, रिंग, या रिंगला OH ग्रुप अटॅच. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन हायड्रोजन, याच्यावर डेल निगेटिव्ह चार्ज आणि याच्यावर डेल पॉझिटिव्ह चार्ज. सोबत सोबत याच्यात इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असते. पहा, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. देर इज अ presence of intermolecular हायड्रोजन बॉन्डिंग. आणि तुम्हाला माहित आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग कोण दाखवते रे बेटा? तर फोन दाखवते. फोन म्हणजे कोण? फ्लोरीन, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन दाखवतात. फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन जर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दाखवत असेल तर दोन जे अल्कोहोलचे मॉलिक्युल असतात ROH, दिस इज ऑल्सो आयोनिक. पहा, याच्यावर डेल निगेटिव्ह चार्ज, याच्यावर डेल पॉझिटिव्ह चार्ज. तर पहा, हा हायड्रोजन या ऑक्सिजन सोबत हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करते आणि हा ऑक्सिजन या हायड्रोजन सोबत हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करते. तर दिस इज कॉल्ड ॲज इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन टू मॉलिक्युल्स. सेम इन केस ऑफ फिनॉल होते. पहा, फिनॉलच्या केसमध्ये रिंगला काय अटॅच असते रे बेटा? तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन अटॅच असते. या ऑक्सिजनवरी कोणता चार्ज? डेल निगेटिव्ह चार्ज. या हायड्रोजनवरी कोणता चार्ज? डेल पॉझिटिव्ह चार्ज. हा हायड्रोजन याच्या ऑक्सिजन सोबत इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करते आणि याचा ऑक्सिजन या दुसऱ्याच्या हायड्रोजन सोबत इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करते. तर नेहमी लक्षात ठेवायचं, अल्कोहोल आणि फिनॉल्स आर आयोनिक इन नेचर, और वी कॅन कॉल इट ॲज पोलर इन नेचर. आपण आयोनिक पेक्षा त्यांना काय म्हणू? दे आर पोलर इन नेचर. ते काय आहे? पोलर इन नेचर आहे. So due to this polar in nature, they can form hydrogen bonding. त्यांच्यात काय असते? हायड्रोजन बॉन्डिंग. कारण की तिथे कोणता ग्रुप प्रेझेंट आहे? ऑक्सिजन. अँड ऑक्सिजन कॅन फॉर्म इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये शिकवलं होतं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग कोण दाखवते? तर फोन दाखवते. तर फोन म्हणजे कोण? फ्लोरीन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. ओके, आता पहा फिजिकल स्टेट. आता फिजिकल स्टेटचे आपण पहिले अल्कोहोलच्या बद्दल बोलू. आपण फर्स्ट वी विल टॉक अबाउट फिजिकल स्टेट्स ऑफ अल्कोहोल. ओके, आता पहा, लोअर मेंबर्स ऑफ अल्कोहोल आर इन लिक्विड स्टेट. ते कोणत्या स्टेट मध्ये असतात? लोअर मेंबर्स. लोअर मेंबर्स म्हणजे ज्याच्या चेन लहान आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल CH3OH, CH3, CH2OH. दीज आर लोअर मेंबर्स. लोअर मेंबर्स म्हणजे ज्याच्या चेन लेंथ कमी असते. हे कोणत्या स्टेट मध्ये असतात? लिक्विड स्टेट मध्ये. हायर मेंबर आर इन सॉलिड स्टेट. हायर मेंबर्स कोणत्या स्टेट मध्ये असतात? सॉलिड स्टेट मध्ये. आणि त्यांचं स्ट्रक्चर वॅक्स लाईक स्ट्रक्चर असते. म्हणजे रिंग साईज खूप जास्त जेव्हा मोठी राहील तेव्हा ते सॉलिड स्टेट मध्ये चालले जातात आणि त्यांचं वॅक्स लाईक स्ट्रक्चर असते. जसं कॅन्डलचं कसं आपला वॅक्स असते तसं स्ट्रक्चर असते. दे हॅव specific
अल्कोहोलिक ओडर, अल्कोहोलिक एक स्पेसिफिक ओडर असते बघा, कुठेही तुम्ही अल्कोहोलचे ओडर आता तुम्ही नेहमी घेताय, जसं तुमचं सॅनिटायझर, त्याला एक स्पेसिफिक स्मेल असतो. तर जेव्हा त्या स्पेसिफिक स्मेल मुळे त्याला आपण काय म्हणतो, तर अल्कोहोलिक ओडर म्हणतो. अँड दे हॅव बर्निंग सेन्सेशन, बर्निंग सेन्सेशन. जर तुम्ही त्याची टेस्ट घेतली तर दे हॅव बर्निंग सेन्सेशन. मी असं नाही म्हणत आहे की यू शुड गो अँड ड्रिंक अल्कोहोल, असं नाही म्हणत बेटा मी. म्हणजे त्याची टेस्ट कशी आहे, त्याने बर्निंग सेन्सेशन येते तुम्ही जर त्याची टेस्ट घेतली तर ते जळत, तुमचे जे मॉलिक्युल्स आपले आतमधले जे हे असतात, आपले जे सेल्स असतात त्यांना बर्निंग सेन्सेशन देते. म्हणून मी म्हणत आहे की दे टेस्ट लाईक अ बर्निंग सेन्सेशन देतात. आता वी विल टॉक अबाउट फिनॉल. आपण बोलू फिनॉल बद्दल. तर फिनॉल दे आर प्रेझेंट इन solid as well as liquid state. It has phenolic odor. त्यांना कोणतं ऑर्डर आहे बेटा, आता फिनॉलिक ऑर्डर आहे. पाहिजे लक्ष ठेवजा. फिनॉल सॉलिड आणि लिक्विड दोन्ही याच्यात असतात. अल्कोहोलचे लोअर मेंबर लिक्विड मध्ये आहे, हायर मेंबर कशात आहे, सॉलिड मध्ये आहे. दे हॅव अल्कोहोलिक ऑर्डर, दीज हॅव फिनॉलिक ऑर्डर, दे हॅव बर्निंग सेन्सेशन. फिनॉल मध्ये बर्निंग सेन्सेशन नसते. ओके, तर हे सगळं काय आहे, दिस इज अबाउट द फिजिकल स्टेट अँड नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ काय पाहताय, अल्कोहोल पाहताय. तर हे सगळं नोट डाऊन करून घ्या. वी विल मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. स्टुडंट्स, नेक्स्ट आहे बॉइलिंग पॉइंट. आता नेहमी लक्षात ठेवायचं, हे पॉइंट सगळ्या ठिकाणी कॉमन आहे. विथ इन्क्रीज इन स्ट्रेट चेन लेंथ, boiling point increases as van der Waal forces of attraction increases. जसे जसे वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होत जातात, स्ट्रेट चेन इन्क्रीज होत जाते, वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होत जाते, आणि बॉइलिंग पॉइंट पण काय होऊन जाते, इन्क्रीज होऊन जाते. हे सगळं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. म्हणजे पहा, सिंपल कन्सेप्ट आहे. CH3OH आहे, CH3 CH2 OH आहे, आणि CH3 CH2 CH2 OH आहे. तर जसं जसं स्ट्रेट चेन इन्क्रीज होत चालला पहा, या डायरेक्शननी स्ट्रेट चेन इन्क्रीज होत चालली. स्ट्रेट चेन इन्क्रीजेस पहा, स्ट्रेट चेन इन्क्रीजेस. सोबत सोबत स्ट्रेट चेन जेव्हा इन्क्रीज होते, काय इन्क्रीज होत असते, वेंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. वेंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन काय होत जातात, इन्क्रीज. आणि वेंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जर इन्क्रीज होत गेले तर तुमचा बॉइलिंग पॉइंट पण काय होत जात असते, इन्क्रीज होत जात असते. नेहमी लक्षात ठेवून घ्यायचं. ओके, आता पहा नेक्स्ट पॉइंट. विथ इन्क्रीज इन ब्रांचिंग, जशी जशी ब्रांचिंग वाढत जाईल, वेंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन डिक्रीजेस. वेंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज होते, आणि वेंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज जर झालं
तर बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. बॉइलिंग पॉइंट काय होत जाते तर डिक्रीज होत जाते. आता पहा सिंपल कन्सेप्ट आहे. टर्शरी अल्कोहोल असेल तर याचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात लोएस्ट असते, त्याच्यापेक्षा जास्त असते कोणाचा, सेकंडरी अल्कोहोलचा. सेकंडरी अल्कोहोल पेक्षा बॉइलिंग पॉइंट कोणाचा जास्त असते तर प्रायमरी अल्कोहोलचा. आता एक्झाम्पल घेऊ आपण, एक्झाम्पल वरून अजून क्लिअर होईल. पहा इकडे घेतो एक्झाम्पल वरून लक्षात येईल. पहा CH3 CH2 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 OH. दिस इज द फर्स्ट स्ट्रक्चर. आता पहा ज्या कार्बनला OH ग्रुप लागला आहे त्याला एकच कार्बन अटॅच आहे, तर हा काय आहे, तो तुमचा प्रायमरी अल्कोहोल आहे. दुसरं CH3 CH2 CH2 CHOH. आता पहा ज्या कार्बनला OH ग्रुप लागला आहे त्याला दोन वेगवेगळे कार्बन ग्रुप लागले आहे, म्हणजे हा कोणता झाला तुमचा सेकंडरी. आता पहा तिसरा CH3 आणि OH. पहा ज्या कार्बनला OH ग्रुप लागलाय हा झाला तुमचा टर्शरी. तर आपल्याला माहित आहे इथं ब्रांचिंग इन्क्रीज झाली, वंडरवॉल फोर्सेस डिक्रीज होईल, बॉइलिंग पॉइंट लो. तर आपल्याला इथं सिक्वेन्स समजला पाहिजे की टर्शरीचा बॉइलिंग पॉइंट लो असेल सेकंडरी पेक्षा आणि सेकंडरीचा लो असेल कोणापेक्षा, प्रायमरी पेक्षा. असं का बरं, तर वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ही डिक्रीज होत जाते विथ इन्क्रीज इन ब्रांचिंग, म्हणून बॉइलिंग पॉइंट पण काय होते डिक्रीज. हे आपण आपल्या 11th स्टँडर्ड मध्ये सगळं शिकलेलो आहे. आता पहा नेक्स्ट आपण गोष्ट करू आपल्या फिनॉल बद्दल. तर फिनॉल मध्ये पण सेम होते, सेम फिनॉमिनॉन होते विथ इन्क्रीज in substitution boiling point decreases. बॉइलिंग पॉइंट काय होते डिक्रीज होते. एक्झाम्पल घेऊ. पहा बेन्झिन रिंगला जर तुम्ही OH ग्रुप अटॅच केला, OH ग्रुप, ओके, दिस इज कॉल्ड ॲज फिनॉल. आणि या फिनॉलला तुम्ही एखादा सबस्टिट्यूएंट देऊन टाकला, फॉर एक्झाम्पल OH आणि CH3. ओके. आता पहा 4 मिथिल फिनॉल याचं स्ट्रक्चर झालं 4 मिथिल फिनॉल. पण याचं जे बॉइलिंग पॉइंट आहे याचं बॉइलिंग पॉइंट हे लो राहील, याचं बॉइलिंग पॉइंट हे हाय राहील. याच्या मागे रिझन आहे याच्या सबस्टिट्यूशन आला. सबस्टिट्यूशन जसं इन्क्रीज होते तसं वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज होतात, आणि वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज झालं की बॉइलिंग पॉइंट काय होत असते डिक्रीज. तर फिनॉलवर सबस्टिट्यूशन जर वाढत गेले तर बॉइलिंग पॉइंट काय होत जाईल डिक्रीज होत जाईल. तर हे नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची. विथ इन्क्रीज इन substitution over phenol ring, van der Waals forces decreases, boiling point also decreases. याचा boiling point low, याच्या substitution नाही म्हणून याचा boiling point high. This is all about boiling point. त्याच्यानंतर सगळ्यात important part जो फिजिकल प्रॉपर्टीज बद्दल, that is called as solubility. तर हे पहिले नोट डाऊन करून घ्या, मग आपण solubility कडे वळू. स्टुडंट्स, now we will move towards solubility. Solubility of alcohol. First we will see solubility of alcohol. Lower members of alcohol are soluble in water due to intermolecular hydrogen bonding. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगच्या प्रेझेन्स मुळे अल्कोहोल वॉटर मध्ये इझिली डिझॉल्व्ह होऊन जाते. फॉर एक्झाम्पल ROH, ओके, आणि HOH. आपल्याला माहित आहे ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, याच्यावर डेल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन वर डेल पॉझिटिव्ह चार्ज. तसंच इथे पण डेल पॉझिटिव्ह चार्ज. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, डेल निगेटिव्ह आणि डेल पॉझिटिव्ह. ओके, पहा आता यांच्यात काय राहील,
हाइड्रोजन बॉन्डिंग, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग राहील. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मुळे अल्कोहोल हे वॉटर मध्ये काय होऊन जातात, डिझॉल्व्ह होऊन जातात. बी नेक्स्ट पहा, फिनॉल आर स्प्रँगली सोल्युबल. फुल्ली सोल्युबल नसते, स्प्रँगली म्हणजे अर्धवट सोल्युबल असतात. ओके. आता इथे सोल्युबिलिटी मध्ये तुम्हाला एक क्रायटेरिया येतो, नेहमी लक्षात ठेवायचा. with increase in carbon chain of alcohol, solubility decreases. जशी जशी अल्कोहोलची कार्बन चेन लेंथ इन्क्रीज होत जाईल, सोल्युबिलिटी डिक्रीज होत जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल CH3 CH2 OH इथेनॉल आणि CH3 CH2 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 OH मिथ प्रोप्यूट पेंट हेक्झेनॉल. तर हा स्प्रँगली सोल्युबल राहील, स्प्रँगली सोल्युबल. आणि हा फुल्ली सोल्युबल राहील. याच्या मागे रिझन आहे, जशी जशी कार्बन चेन लेंथ ऑफ अल्कोहोल इन्क्रीज होत जाते, तर ही वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत नाही, पण ही इझिली डिझॉल्व्ह होऊन जाते. आणि इझिली डिझॉल्व्ह होण्याच्या मागे रिझन आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, हायड्रोजन बॉन्डिंग हे दोन टाईपचे असतात. हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. हायड्रोजन बॉन्डिंग हे नेहमी दोन टाईपचे आहे. फर्स्ट टाईप आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर म्हणजे मॉलिक्यूल दोन मॉलिक्यूल्सच्या मधात हे जे आहे इंटरमॉलिक्युलर आहे, कारण की हे दोन मॉलिक्यूल्सच्या मधात आहे. जेव्हा दोन मॉलिक्यूल्सच्या मधात इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते, त्यामुळे सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. पण इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असेल म्हणजे मॉलिक्यूलच्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असेल, तर अशा केसमध्ये ते बॉइलिंग पॉइंटला कुठल्याच प्रकारे इफेक्ट करणार नाही. सॉरी, बॉइलिंग पॉइंटला म्हणतो, सोल्युबल होणार नाही. म्हणजे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर हा वॉटर मध्ये सोल्युबल होईल, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर तो वॉटर मध्ये सोल्युबल होत नाही. हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. तर ठीक आहे स्टुडंट, आज आपण पाहिलं properties of alcohol. So we will meet in our next lecture.